नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। नुकतेच शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे। सदर निकालाची टक्केवारी ही खूपच कमी आहे। यानंतर राज्य शासनाकडून दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी या संदर्भात महत्त्वपूर्ण दिलासादायक शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक, केंद्र प्रमुख व विस्ताराधिकारी शिक्षण या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत शासन स्तरावरून योग्य ते मार्गदर्शन मिळावे अशी विनंती करण्यात आली होती। सदर न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या पुढील कार्यवाही संदर्भात राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे त्याचबरोबर केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे विचारणा करण्यात आलेली आहे। याबाबतचे अभिप्राय अद्यापपर्यंत अप्राप्त आहेत। तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णय पारित झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक, केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर तुर्तास पदोन्नती देता येणार नाही असे नमूद करण्यात आले आहेत। तर ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे, केवळ असेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र ठरणार आहेत असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे। या शासन परिपत्रकामुळे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी मोठी संधी उपलब्ध झालेली आहे। या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे, त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता। धन्यवाद।